हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम हरी कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण विचार करा उठा उठी सारा सार विचार करा उठावते नाम धरा कंठी विठोबा नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम घरी हाची नेम अहर्निशी दरी हाची नेम अहर्निशी दरी हाची नेम अहर्निशी दयाच्या चिंतने निरसेल संक दयाच्या चिंतने निरसेल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू दयाच्या चिंतने निरसेल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत तुका म्हणे कोटी कोळे ते पुणे तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत तुका म्हणे कोटी कोळे ते पुणे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निरसेल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट
विठोबा रखो माये विठोबा रखो माझी विठोबा विठोबा रखो विठोबा रखो सारा सार विचार करा उठा उठी 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 नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट कलाल दुर्गाठा भावा सिंधू कराल दुर्गाठा भावा सिंधू आ आ तराल दुर्गाठा भावा सिंधू तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्गाठा भावा सिंधू कराल दुर्गाठा भावा सिंधू तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट विठाला 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 विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 विठाला
विठाल 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 ओला पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू जन्मवनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हा चिनेम अहर्निशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा हो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो वा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी धन्य धन्य नामदेव सकल वैष्णवांचा राव प्रत्यक्ष दाविली प्रचित वाळवंट परिस सत्य लढी वाळ नामा विठोबाचा दास त्यांचे चरणासी दंडवत विठाला विठा विठाला 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 सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठाला 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 सेवेकरता घेतलेला भंग महान साधू महान तपस्वी वैराग्य शिरोमणी जगद्गुरु श्रीमंत आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्या महान अशा साधूंना मिळाला ते जगद्गुरु वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. अभंगातून श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाला उपदेश करतात आणि उपदेश करताना काय सांगतात? सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. सर्वसामान्य जीवाला उपदेश आहे, आज्ञेने जीवाला उपदेश आहे.
संत महात्म्यांना अनुभव आहे, जीवन जगण्याचा अनुभव आहे, भक्तीचा अनुभव आहे, सर्व प्रकारचं ज्ञान त्यांना प्राप्त आहे. आणि त्या ज्ञानाच्या जोरावर आम्हाला त्यांनी काय सांगितलं? विचार करा, सारासार विचार करा, उठावठी नाम दरा कंठी विठोबाचे. सार काय आसार काय? ज्या विचाराचा जीवनामध्ये उपयोग आहे तो विचार सार, आणि जो विचार करून काही फायदा होणार नाही तो विचार म्हणजे आसार. आणि सार काय आसार काय याचा विचार करा, आणि विचार करून कंठामध्ये भगवंताचं नाम धरा. नाम धरा कंठी विठोबाचे. हे जर आपल्या आयुष्यात आपण केलं तर त्याचा परिणाम दुसऱ्या चरणात सांगतात. तयाच्या चिंतने निरसेल संकट. कंठामध्ये भगवंताचं नाम धारण केलं तर आपल्यावर येणारी अनेक प्रकारची संकट, त्या संकटाचं निरसन करण्याची शक्ती परमात्म्यामध्ये. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. लौकिक जीवनामध्ये आलेली संकट तर भगवान परमात्मा तरुण नेहीलच नेईल, त्यात काय नवल नाही. परंतु या जीवनातलं सत्य इप्सित, सत्य साध्य जर काय असेल तर भवसिंधू तरुण जाणं आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त होऊन परमात्मा तत्वाची परमगती प्राप्त करणं नाम तराल दुर्गट भवसिंधू. हा भवसिंधू कोण तरुण जाईल? कोणी म्हणेल मी मुक्त झालो, मला प्राप्त झालं, मी देव झालो, माझ्या पाया पडा, माझी देवळं बांधा. छे 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 छे. या जन्माला येऊन काय करावं जीवानं? जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हा चिनेम अहर्निशी. भगवान परमात्म्याचं अहर्निशी दिनरजनी नामचिंतन करावं. काम करत असताना, विचार करत असताना, गोविंदासनी गोविंद शेनी, गोविंद त्या मनी बैसलाशे. भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा. आणि अशा पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी जीवन क्रमित केलं तो जीव तर उद्धाराला पावलाच पावला, तो जीव परमगतीला प्राप्त झाला, त्याला परमात्म्याची प्राप्ती झालीच झाली. परंतु त्याच्या कुळामध्ये जे जे दुराचारी दुष्ट पापी जे जे पूर्वजन्मामध्ये होऊन गेले किंवा भविष्यामध्ये कोण होऊन जातील तर त्यांचा कुळाचा सुद्धा उद्धार. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. विठाला 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 विठाला. ज्या कारणामुळे आजची कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे ते कारण तुम्हा सर्वांना ज्ञातच आहेत. आपल्या गावामधले एक ज्येष्ठ नागरिक असणारे कैलासवासी विठ्ठल देवबा घोलप या बाबांचं बरोबर 1 वर्षापूर्वी निर्वाण झालं, निधन झालं. ते परमात्मा तत्वाला प्राप्त झाले. आणि आज बरोबर 1 वर्षानंतर बोलू नका, आजचा जो दिवस आहे तो दिवस त्यांच्या श्राद्धाचा आहे. त्यांच्यावर असणारी त्या परिवाराची श्रद्धा आणि ते श्रद्धेच्या रूपानं श्रद्धायुक्त अंतःकरणानं जे कर्म केलं जातं ते वर्षश्राद्ध. आणि ते वर्षश्राद्ध त्या निमित्तानं भगवंताचं काही नामचिंतन घडावं आणि नामचिंतनाच्या माध्यमातून त्या जीवाला परलोकीची यात्रा करत असताना या पुण्याचं फळ मिळावं, परमगती प्राप्त व्हावी आणि ते पुण्य प्रदान व्हावं म्हणून करता केलेलं अट्टास. विठाला 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 विठाला. काय म्हणतात जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय? सारासार विचार करा, उठा उठी. सर्वसामान्य जीवाला उपदेश केला. मूलतःच तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्यांच्या जीवाचा विचार जर केला तर हा जीव जन्मताच अज्ञानाचं पांघरून घेऊन आला, जन्मताच मायेच्या प्रभावाखाली जन्माला आला. आणि अज्ञान मायेचा प्रभाव या कारणानं हा जीव स्वस्वरूपाला विसरला. या जीवाची, या मनुष्य देहाची किंवा या विश्वामधल्या मुंगीपासून महाकाय असणाऱ्या प्राण्यापर्यंतच्या सर्व जीवांचा जर विचार केला तर हा जीव स्वतंत्र नाहीत. प्रत्येक जीव हा अंशात्मक रूपानं परमेश्वराच्या अंश रूपानं या मृत्यू लोकावरती जन्माला आलेला आहे. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. महावैष्णव ज्ञानोबा हरिपाठामध्ये स्पष्ट सांगतात आपण आहोत कोण
पंचमहाभूतांच्या या तत्वापासून तयार झालेला हा देह जरी असला तरी देह हा मी नव्हे, परंतु देहामध्ये चैतन्य स्वरूपानं, ऊर्जेच्या स्वरूपानं, मन बुद्धी चित्त अहंकाराच्या स्वरूपानं आणि प्राणाच्या किंवा जीवाच्या स्वरूपानं असणारा जीव नाम आपण स्वतः आहोत. हे आतापुरतं म्हणायला स्वतः जरी असलं तरी आम्ही स्वतः सुद्धा नाही. तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे. भगवान परमात्मा गीतेमध्ये स्पष्ट सांगतात, या पृथ्वीवरती चराचरामध्ये जेवढे जेवढे म्हणून करता आचर प्राणी आहेत, जेवढे जेवढे चर आहेत. आचर म्हणजे जे हलू शकत नाहीत, ज्यांच्यामध्ये जीव नाही, त्यांना जड पण म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये ते. आणि जे चर आहेत, चर म्हणजे जे चालू शकतात, बोलू शकतात, प्रजनन करू शकतात, उत्पत्ती ज्यांच्या माध्यमातून होऊ शकते, असे चर असणारे प्रत्येक जीव वस्तुतः ते जरी स्वतंत्र दिसत असले तरी ते माझे स्वरूप आहेत. ममाय वंशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. ते माझे जीव आहेत. माझ्या ताकदीमुळं, माझा अंश त्यांच्यामध्ये ओतल्यामुळं ते जीव त्यांना प्राप्त झाला. जीव दशा प्राप्त होऊन देह धारण करून या पृथ्वीवरती गेले. परंतु माझ्या स्वरूपाला ते तिथं गेल्यानंतर विसरले. त्याचं कारण काय झालं? मनःष्ठानी इंद्रियानी. मन 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन, अशा 11 जणांनी काय केलं? त्याची वाट लावली. अशी वाट लावली की त्याला देवापासून दूर केलं. आणि प्रकृतीस्थानी कर्षती. प्रकृतीमध्ये ज्या ज्या वस्तू दिसतात, अगदी मातीपासून आकाशापर्यंत, पृथ्वी आप तेजी वायू आकाश, वेगवेगळ्या प्रकारचे जीव, व्यक्ती, वस्तू, साधन, लौकिक जगत, सुख उपभोगाची अनेक प्रकारची भौतिक साधनं, याच्याकडे हा जीव वेढला गेला. आणि याच्याकडे वेढल्या गेल्यामुळं तो भगवान परमात्म्याला विसरला. आणि तो विसरल्यामुळे त्याची एवढी हानी झाली की पुन्हा जन्माला यावं. विसरलो तया घोर झाली हानी. आणि चुकतील खानी 84च्या. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली चिंता. नाथ महाराज हरिपाठामध्ये स्पष्ट सांगतात, आपण परमात्म्याला विसरल्यामुळं या देहाची अतिशय पद्धतीनं दुर्गती झाली. आणि ही दुर्गती होण्यापासून या जीवाला, या देहाला वाचवायचं असेल तर आपल्या आयुष्यात भक्तीशिवाय पर्याय नाही. विठाला 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 विठाला. एका शेतकऱ्याला शेतामध्ये जनावरांना चरायला घेऊन गेल्यानंतर एक दगड सापडला. दृष्टांत नीट ऐका. जनावरांना चरायला घेऊन शेतामध्ये गेल्यानंतर एक दगड सापडला. परंतु तो दगड इतर दगडासारखा नव्हता. तो दगड लख लख चम 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 चमकायचा. त्याला वाटलं सगळे दगड तर इथं बेसॉल्ट खडकापासून बनलेले काळे दगड आहेत, आणि हा दगड एकटाच पांढरा कसा काय? त्याला विशेष वाटलं. आणि विशेष वाटल्यानंतर मनुष्याचा स्वभाव गुण असायचो, त्याच्याकडे आकर्षिला जातो आणि ते काय आहे त्याचं कुतूहल निर्माण होतं. त्या कुतूहलापोटी तो चमकणारा, लख लख चमकणारा, तेजपुंज असणारा दगड त्यानं उचलला, घरी घेऊन गेला. त्याला त्याचं काही अप्रूप वाटलं नाही बरं का. दृष्टांत नीट ऐका. अप्रूप विशेष वाटलं नाही. घरी न्याला, दगड ठेवला. आता दुसऱ्या दिवशी त्याच्या मनात उगं झालं, मला हा दगड इथं ठेवण्यापेक्षा म्हशीच्या गळ्यात बांधावा म्हणला. आणि त्यानं तो चमकणारा दगड कुठं बांधला? म्हशीच्या गळ्यात बांधला. 8 दिवस गावातनं रोज तो फिरायचा, शेतात जायचा, घरी यायचा, सगळ्या गावातले त्या दगडाकडे बघायचे. ह्याला सुद्धा काय वाटलं नाही. परंतु त्याची पत्नी हुशार होती. पत्न्या हुशारच असते. ती म्हणली, धनी मला काहीतरी विशेष वाटतंय बरं का ह्या दगडामध्ये. दगड सर्वसामान्य नाही, ह्याला घेऊन तुम्ही कुठेतरी जावा चांगल्या माणसाकडे आणि त्याला विचारा हे दगड कसला आहे, काय प्रकार आहे. ती गेलं गावातल्या मिस्त्रीकडं. मिस्त्री माहिती आहे ना? हा, बांधकाम करणारा गवंडी. गावंड्याकडे गेला. म्हणला तू दगड गावात विकत घेतोस, भिंती बांधतो, घरं बांधतो, ही दगड सापडला, ह्याचा कुठं उपयोग करता येते का बघ. आता ती बोलून चालून मिस्त्री गवंडी, त्याची बुद्धी कुठपर्यंत? भिताडापर्यंत. त्यानं विचार केला, मी ह्या दगडाचा काहीतरी उपयोग करू शकतो, कुठंतरी एखाद्या घराच्या मुख्य ठिकाणी वर बसवू शकतो, चमकतोय म्हणून त्याचा काहीतरी उपयोग करू शकतो. ठीक आहे म्हणला. काय किंमत देणार? मला 100 रुपये देतो. किती? 100. आता त्याला त्याचा उपयोग जेवढा होणार तेवढाच मोल देणार. मला 100 रुपये देतो. ठीक आहे. ह्याला काय मान्य झालं नाही. महागारी आला. बायकोला मला 100 रुपये देतो म्हणते. तिलाही पटलं नाही. नाही म्हणले दुसऱ्या ठिकाणी जा. आता दुसऱ्या ठिकाणी गेला, मूर्तिकाराकडे गेला.
जो वेगळ्या प्रकारच्या वस्तू मूर्ती काय काय बनवणार आणि बाजारात विकणार त्याच्याकडे गेला. त्याला आवडला दगड. ते म्हणला दगड छान आहे बरं का, चमकतो, ह्याच्यापासून छान वस्तू बनवेल. काय देतो म्हणला मोल? मी म्हणला ह्याचं मोल 1000 रुपये देतो. आता जसं जसं पैसे वाढायला लागले तसं तसं ह्याला हाव निर्माण झाली. म्हणलं आपण चांगल्या ठिकाणी कुठं तर न्यावं. घरी गेला, बायकोला म्हणला काय प्रत्येक जण किंमत वाढवतेस. म्हणलं आता काय करू. म्हणला ह्याचं काय मला काय समजा नाही. फिरता फिरता तालुक्याच्या बाजारला गेला, सोन्याच्या गल्लीमध्ये गेला. सोन्याच्या गल्लीमध्ये गेल्यावर त्या ठिकाणी मुंबईवरनं एक रत्नपारखी आला होता. रत्नपारखी म्हणजे हिऱ्याचा, मोत्याचा, माणिकांचा व्यापार करणारा कोट्याधीश मुंबईवरनं आला होता. ही येडं तिथं गेलं, दगड घेऊन चाललं. आणि जेव्हा दगड बघितला एवढा मोठा, त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याला आली चक्कर. माझ्याकडे एक हिरा आहे म्हणला एवढा बारका, तिची किंमत कोट्यावधी आहे आणि ती घेणारा मला अजून मिळत नाही. म्हणला किती दिवस फिरतोय, ह्याच्याकडे एवढा मोठा दगड आहे. हा गेला त्या दुकानात, म्हणला ह्या दगडाचं काय देणार. तिथं तो रत्नपारखी बसला होता. रत्नपारखी जो रत्नाची पारख करतो, ज्याला समजतं दगड कुठला आहे, गोटा कुठला आहे, रत्न कुठला आहे, माणिक कुठला आहे, पासू कुठला आहे, मोती कुठला आहे, सगळं समजणारा रत्नपारखी. त्यानं ते दगड घेतला आणि ह्याची किंमत किती देतो म्हणल्यावर तो म्हणला तुला 1 कोटी रुपये देतो. किती? शेतकऱ्याला चक्कर आली. त्या गोर राख्याला 1 कोटी देतो म्हणल्यानंतर ह्यानं कधी 1000 रुपये बघितलं नव्हतं आयुष्यात. 1 कोटी रुपये देतो म्हणला. त्याला हिरा दिला. 1 कोटी रुपये घेऊन तो घरी आला. पण ज्यानं रत्न पारख्यानं जो हिरा घेतला होता तो घेऊन तो मुंबईला गेला आणि तो हिऱ्याचा दगड 10 कोटी रुपयाला विकला. पहिल्यांदा कुठं घातला? 100 रुपये. 100च्या आधी कुठं घातला? म्हशीच्या गाड्यात लोढणा म्हणून घातला. दुसऱ्यांदा गावड्याकडे गेला, तो मला 100 रुपये देतो. दुसऱ्यांदा मूर्तिकार म्हणला त्याला 1000 रुपये देतो. माणिक मोतीचा व्यापार करणारा म्हणला तुला 1 कोटी रुपये देतो. आणि खरा जो होता त्याचा मोठा व्यापारी, त्यानं 10 कोटी रुपयाला तो हिरा घेतला एवढा मोठा. आणि त्याच्यामधून 100 हिरे बनवले आणि त्याचे 10 कोटचे 100 कोट केले. बघा म्हशीच्या गाड्यात घातल्यावर काय मोल आणि त्याच्या योग्य ठिकाणी गेल्यावर त्याचं मोल काय होतं. दृष्टांताचा भाग सोडून द्या. ज्या न्यायानं त्या अज्ञानी असणाऱ्या शेतकऱ्याला हिऱ्याचा दगड सापडला, पण त्याला वाटला हा साधा दगड आहे म्हणून त्यानं म्हशीच्या गाड्यात लोढणा बनवून मानला. तसा तुम्हा आम्हाला सुद्धा मिळालेला अमूल्य नरदेह, ज्या हिऱ्याची किंमत 100 कोट झाली, परंतु आपल्याला जे मिळालंय ना हे अमूल्य आहे. 1 किडनी फेल झाली, 100 कोटी रुपये दिले तरी दुसरी किडनी मिळत नाही. आणि जरी मिळाली तर ती चालेल का सांगता येत नाही. म्हणून करता आपल्याला सुद्धा जो देह भगवान परमात्म्यानं दिला, त्या देहाचं मोल आपण करू शकत नाही. तो देह अनमोल आहे. तो देह परत परत मिळत नाही. आणि एकदा जर परमात्म्यानं आपल्याला असा सुंदर असा देह दिलाय, तर आम्ही गावातल्या गटारात लोळून कशासाठी घालवावा. गावातल्या गटारात लोळावं आणि लोळल्यानंतर पुन्हा शेजाऱ्या पाजाऱ्याने त्याला संध्याकाळी उचलून आणावून पुन्हा आंघोळ घालून त्याला बसवावं. ह्या अवस्थेपेक्षा जो देह प्राप्त झाला तो देह सत्कारणी लावा, कारण देह परत परत मिळत नाही. आणि हा देह सत्कारणी लावण्याचा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये आला पाहिजे. आणि हा जो सत्विचार आहे, चांगला विचार आहे, तो अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबार आहे. सारा सारा विचार करा उठावूठे. सारा सारा विचार करा उठावूठे. सारा सार विचार करा उठावूठी. नामदरा कंठी विठोबाचे, नामदरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट.
तयाच्या चिंतने निरसेला संकट हो तयाच्या सारा सारा विचार करा उठावो नामदरा कंठी विठोबाचे नामदरा कंठी विठोबाचे सारा सारा विचार करा उठावो नामदरा कंठी विठोबाचे नामदरा कंठी विठो सारासार विचार करा उठा उठी नाम दरा कंठी विठोबाचे. श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे. तुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्य जीवाला सांगतात की हा नरदेह प्राप्त झालाय, तर त्या नरदेह प्राप्त झालेल्या त्या भूमिकेमध्ये तुमची आमची भूमिका काय पाहिजे, तर तो नरदेह वायाला न घालवता त्याचा वापर योग्य ठिकाणी करता आला पाहिजे. तुम्ही आम्ही काय केलं जीवनामध्ये, हा नरदेह प्राप्त झालाय तर त्याचं उचित वापर कशामध्ये, देवे दिला देह भजना गोमटा किंवा दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया जेने तू जोडशी नारायण. आपण आपल्या आयुष्यामध्ये जन्म प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्म्याचं या देहाच्या रूपानं नामचिंतन जर केलं तरच तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक. विठाला 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 विठाला. आम्ही प्राप्त झालेला हा जीव आणि हा देह कशामध्ये अडकलाय लक्षात ठेवा. आपला नरदेह आपण प्राप्त झालेला हा जीव आणि त्याच्या योगानं आपला असलेला हा देह आपण सांसारिक विश्वामध्ये बोलू नका ना जरा. नरदेहाची प्राप्ती झाली आणि त्या प्राप्तीचं कारण आपण एक समजलो की आपल्याला धन दौलत आयुष्यामध्ये मिळवायचे. प्रत्येक जीवाला असंच वाटतं की मी जन्म झालाय तर मला फक्त आणि फक्त या आयुष्यामध्ये धन दौलत मिळवायचे. धन दौलत मिळून थप्प्याच्या थप्प्या पैशाच्या बँकेमध्ये साठवायच्यात, सोनं नाणं मिळवायचं आहे, धन दौलत इस्टेट संपत्ती मिळवायचे, मान मिळवायचा, भोग मिळवायचा, वेगवेगळ्या प्रकारची साधनं मिळवायचे. आणि ही साधनं धन दौलत पद प्रतिष्ठा सन्मान मान मिळाला एक दिवशी मरून जायचं आणि मरून गेल्यानंतर मी म्हणणार माझ्यासारखा कोण जगला नाही. परंतु आत्ताच्या पद्धतीने एखादा जगला आणि तो जर मारताना म्हणत असेल मी धन्य झालो तर त्याच्यासारखा अज्ञानी आणि त्याच्यासारखा दुर्दैवी जीव कोण नाही. लक्षात ठेवा. अनेक प्रकारचे भोग भोगले, धन संपत्ती मिळवली, पैसा मिळवला, मान सन्मान मिळवला, वेगवेगळ्या प्रकारची सुख सुविधा देणारी साधनं मिळवली, म्हणून करता तो जीव सर्व सुखाला प्राप्त होत नाही. लक्षात ठेवा. आपण जेवढं जेवढं या विश्वामधील लौकिक जगामध्ये प्रकृतीमध्ये भौतिक असणाऱ्या साधनामध्ये आपला जीव जेवढा जेवढा अडकवू तेवढा तेवढा आपण परमात्म्यापासून दूर जाणार. एक ठिकाणी सुंदर प्रमाण आहे. करिता बरोबरी दुराविसी दूरी हो करिता बरोबरी दुराविसी दूरी भावाची पुरी वहाविसी भावाची पुरी व्हावे हो करता बरोबरी दुराविसी दूरी हे करता बरोबरी दुराविसी दूरी करता बरोबरी दुराविसी दूरी हो करता बरोबरी
करता भरोवरी दुराविसी दुरी अभावाची पुरी वहाविसी. आपण संसारामध्ये भर टाकण्याची जेवढी प्रयत्न केला ना तेवढं देवापासून दूर आहे. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये एकच केलं, रोज पाट्या टाकायच्या, संसारात पाट्या टाकायच्या. संसार वाढला पाहिजे, फुलला पाहिजे, पद प्रतिष्ठा मान सन्मान पाहुणेरावळ्यामध्ये नाव झालं पाहिजे, बँकेतला बॅलन्स वरचीवर कमी झाला पाहिजे का वाढला पाहिजे, महिन्याला जाऊन पासबुकची एंट्री मारणार काय, हल्लंय का बघणार काय, अजून वाढ झाली का बघणार. करता भरोवरी किती भर टाकण्याचा करा, जेवढं भर टाकण्याचा प्रयत्न करल तेवढा दूर जाणार. एवढी धावाधाव तुम्हाला सांगतो धन दौलत मिळवण्यासाठी. या कलियुगामध्ये तर मनुष्याला झोप नाही. झोप कशासाठी? पैशासाठी, केवळ पैशासाठी. एक जुन्या काळामध्ये गोष्ट होती, लहानपणी साधी गोष्ट होती. एक ससा होता, ती ससा आबाळ पडलं म्हणून बोंबला ठोकत पळायला लागला. मेलो, वाचवा. काय झालं? आबाळ पडायला लागला. ससा पळायला लागला. पुढे त्याला भेटला कोल्हा. म्हणला, अरे ससा पळतोयस काय, एवढा काय घाबरायला लागलाय? म्हणला, कोल्ह्या तू पळ नाही तर तू सुद्धा मरशील. म्हणला, काय झालंय? तर आबाळ पडते. ससा पळायला लागला, सशाच्या मागं कोल्हा पळायला लागला. आता हे दोघं पळायला लागलेले बघून हरण गाठ पडलं. हरण म्हणलं, काय झालंय, दोघं का पळताय? ससा म्हणला, तुला मारायचंय का जगायचंय सांग. ते मला जगायचंय तर पळ म्हणला माझ्यासोबत. आता ससा पुढं पळायला लागला, मागं कोल्हा, मागं हरण. ही तिघं पळायला लागलेले बघून जंगलाचा राजा असणारा सिंह म्हणला, पळाय काय लागलाय, काय झालं? ससा म्हणला, आबाळ पडल आणि मरल म्हणून करता आम्ही पळतोय. आता ती सुद्धा येडं झालं. जंगलाचा राजा सुद्धा ह्यांच्या मागं धावायला लागला. पुढं वाघ बसला होता. वाघ म्हणला, काय झालं पळायला? ससा म्हणला, आबाळ पडतंय आणि आबाळ पळायला लागल्यामुळं मरण्यापासून वाचण्यासाठी आम्ही पळणार आहे म्हणला. वाघ हुशार होता, येडा नव्हता. वाघ ज्ञानी होता. वाघ म्हणला, कवर पळणार आहेस मला, कुठपर्यंत पळणार आहे, कुठपर्यंत पळल्यानंतर तू जगशील म्हणला. वाघ ज्ञानी होता. दृष्टांताचा भाग सोडून द्या. ससा किती जरी पळला तरी एक दिवशी मारणारच आहे. आणि ससा पळायचा लागला म्हणून आबाळ त्याच्या मागे पडणार आहे का? आबाळ पडून ससा मारणार आहे का? आबाळ पडून ससा मारणारच नाही. सशाची फक्त धावाधाव चालू आहे. तुमची आमची सुद्धा पैसा मिळवण्यासाठी, पैसा मिळेल आणि आम्ही सुखी होईल म्हणून आपण पळतो. आणि ससा मरण्यापासून वाचण्यासाठी आबाळ पडेल म्हणून पळतो. आबाळ पडून ससा मरत नाही. आणि आम्ही पैसा मिळवण्यासाठी जेवढं धावा करतो, सुख मिळवण्यासाठी जेवढा पैसा मिळवतो, त्या पैशामधून सुख प्राप्त होत नाही. विठाला 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 विठाला. पैसा मिळवण्यासाठी आपल्यासारख्या सगळ्या माणसांनी नाती तोडली. वाक्य परत एकदा ऐका. पैशापोटी नाती तोडली. पैशाच्या हव्यासापोटी सख्या भावामध्ये वाद निर्माण झाले. सख्या भावाचं तोंड एकाचं इकडं, सख्या भावाचं तोंड इकडं. कशासाठी? पैशासाठी, धनदौलतीसाठी, एक फुटाच्या बांधासाठी एकमेकाच्या जीवावर उठले. पैशासाठी नाती गोटी तुटली. पैशासाठी भावकीतनं माणसं उठली. केवळ धनापोटी, धनाच्या लोभापोटी, अहंकारापोटी. पैसा मिळवण्यासाठी काय लोकांनी लोकांच्या मुंड्या मुरगळून पैसे मिळवले. काय जणांनी लबाड्या करून धन मिळवलं. काय जणांनी लोकांच्या धनावर डोळा ठेवून ते धन आपल्याकडे ओढून घेतलं. आणि अशा प्रकारचं धन ज्यांनी मिळवलं त्यांना वाटत असलं आणि लाड्या लबाड्या करून पैसा मिळवला. आणि आमच्याकडे आता लय पैसा आहे ना, आमच्यासारखं गावात कोण मोठं नाही. लक्षात ठेवा, त्यांच्याकडे जे प्राप्त धन झालेलं आहे त्या धनावर काळसर्प बसलाय. काळसर्प. अशा धनावरती कोण बसलाय? काळसर्प. आणि हा काळसर्प कधी डंक मारेल आणि कधी त्याच्यात विष सोडल सांगता येत नाही. म्हणून करता धन जर मिळवायचं असेल तर लांड्या लाबाड्या न करता, लोकांना न फसवता, चुकीच्या मार्गानं भ्रष्टाचार न करताचे धन कमवलं ते धन शुद्ध धन आहे. लक्षात ठेवा. जोडोनी आधन
आणि म्हणून करता तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जे धन येणार आहे ते धन शुद्ध आहे का अशुद्ध आहे का लबाडीचं आहे ह्याच्यावरती खूपसं ठरतं. म्हणून करता आम्ही धन जोडत असताना जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे सोचकारे विठाला 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 आणि म्हणून करतात तुकोबाराय म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही कर्म करत असताना जीवन जगत असताना नात्यामध्ये जगत असताना गावामध्ये जगत असताना भक्ती करत असताना सांसारिक जीवन जगत असताना पारमार्थिक जीवन जगत असताना कुठलाही व्यवहार करत असताना कुठलंही आचरण करत असताना ते करत असताना आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे. कसला विचार? सारासार विचार करा उठा उठी नाम दरा कंठी विठोबाचे. ज्या माणसाला आयुष्यामध्ये सार आसार ह्याच्यातला फरक कळला तो जीवनामध्ये यशस्वी झाला. लक्षात ठेवा. आपल्या घरामध्ये आपण शेंगा फोडतो बघा. शेंगा आहेत का भुईमुगाच्या आपल्याकडे? आहेत ना. शेंगा फोडल्यानंतर काय करायचं? त्या शेंगा फोडायच्या भाजीत टाकायला टाकायचं आणि शेंगदाणा बाहेर फेकायचं. काय करायचं? भाजीत काय टाकायचं? टरपालं आणि शेंगदाणा फेकून द्यायचं. असं असतं काय तुमच्याकडे? हा हा हा. फलकट टरपाल कुठे टाकायचं? बाहेर केरात टाकायचं आणि वापरायचं काय? भाजीत शेंगदाणा. आपण सार गोष्ट आहे ती आपल्या आयुष्यामध्ये घ्यायची, आसार जी गोष्ट आहे ती बाजूला करायची. आणि हे सार आणि आसार याच्यामधला फरक ज्याला कळला तो जीवनामध्ये यशस्वी झाला. विठाला 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 विठाला. एक आमचा वारकरी होता, बोलू नका. ते वारकरी एकदा शेतामध्ये कामाला गेला, स्वतःच्याच शेतामध्ये गेला. गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला आवाज आला. दृष्टांत आहे, सुंदर आहे, नीट ऐका. अज्ञात व्यक्तीचा आवाज आला वारकऱ्याला. चांगलं होतं, चांगलं जीवन जगायचं, पंढरीची वारी करायचं, शेतामध्ये काम करायचं, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, अशा पद्धतीने त्याचं काम चालू होतं. परंतु बोलू नका, अचानक संध्याकाळच्या 5 वाजताच्या वेळेला त्याचा जोरात आवाज आला, अज्ञात आवाज आला. आकाशवाणी झाली का कुठनं आवाज आला काही कळालं नाही, परंतु तिकडून जोरात आवाज आला, 7 घडा सोना लेलो. काय आवाज आला? 7 घडा. ती बितरलं ना, 7 घडा सोना देतो म्हणले. इथं तोळाभर, इथं ग्रॅमभर मिळायची पंचायत झाली. 90,000 1 लाखाला भाव टाकलाय. हे म्हणते 7 घडा सोना लेलो. ते सारखंच महागं लागलं. 7 घडा सोना लेलो, 7 घडा सोना लेलो, 7 घडा. जाईल तिथं आवाज यायचा त्याला, 7 घडा सोना लेलो. काय का होईना म्हणला, ही जोरात वरडला, 7 घडा सोना दे दो म्हणला. हा, काय करायचं आहे म्हणला. ती लेलो म्हणते, मी म्हणतो म्हणला दे दो, 7 घडा सोना दे दो. देणं ना घेणं, खंदील लावून येणं, काय होईल तू होईल म्हणला. घरी गेला. संध्याकाळी घरी गेला आणि बघतोय तर त्याच्या वसरीवर 7 हांड सोनं तयार. बाबा बाबा म्हणला. तिथं मागितलेलं आता आज फळायला आलं म्हणला. पांडुरंग पावला, खुश झाला, आनंदी झाला. आता काही थोडा आनंद होईल वय 7 हांड सोनं मिळाल्यावर. त्याला आता मोह आवरणा. ती हांड्याची प्रत्येक असणारी वर बांधलेल्या त्या फडक्यानं ती उचकडून त्यानं बघायला सुरुवात केली. पहिला हांडा खोलला, गच भरलेला हांडा. दुसरा हांडा खोलला, गच भरलेला सोन्यानं. तिसरा खोलला, गच भरलेला. चौथा, 5वा, 6 हांड फुल सोन्यानं भरलेला. आता ती किती तोळा असेल, किती किलो असेल, त्याचा हिशेब तुम्हीच घरी गेल्यावर करा, किती तोळा असेल. परंतु गंमत अशी झाली, 7वा हांडा उचकटला आणि 7वा हांडा रिकामा. हा, 7वा हांडा रिकामा निघाल्यानंतर जे 6 हांड सोनं मिळालेलं जे सुख प्राप्त झालं होतं ते सगळं सुख लयाला गेलं. ह्याच्या मनात एकच चिंता निर्माण झाली, 7वा हांडा का रिकामा आहे. 7वा हांडा भरला असता तर किती चांगलं असतं. आणि त्या वेळेपासून त्यानं झुराय सुरुवात केली. त्याच्या स्वप्नामध्ये 7वाच हांडा यायचा. 6 हांड त्याच्या स्वप्नात येत नव्हतं. 6 हांड भरलेलं स्वप्नात आलं नाही तर 7वा हांडा स्वप्नात यायचा. आता त्यानं ठरवलं मरेपर्यंत 7वा हांडा भरणार आणि त्याच दिवशी पट्ट्या मारणार म्हणला. काय म्हणला? 7वा हांडा भरणार आणि भरला तरच मरणार. झालं दुसऱ्या दिवसापासून ह्याची झोप उडाली, ह्याचं खाणं कमी झालं, ह्याला काळजी लागली, ह्याला चिंता लागली. एकच चिंता, कुठली? 7वा हांडा भरला पाहिजे. आता सोपं आहे वय, 90,000 तोळ्यानं त्यानं एवढं टाकून 7वा हांडा कधी भरायचा. घरातली मिटिंग घेतली सगळ्या जणांची, 10 लोकांची मिटिंग घेतली. सगळ्याला सांगितलं उद्यापासून घरात बसून कुणी फुकाट खायचं नाही, सगळ्यांनी कामाला जावं म्हणलं. आणि ती डे नाईट ड्युट्या चालू केल्या. दिवस
रात्र पाळी. आणि असं करता करता कसा तरी 10-20 वर्ष गेल्यानंतर अर्धा हांडा भरला. मग ती कसा चोऱ्या करून भरला, काय करून भरला, आता हांडाच भरायचा म्हणल्यावर काय सरळ भरणार आहे का हांडा? अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी हांडा कसा बसा अर्धा भरला. फुल भरल्यानंतर 25 वर्षानं आता हे म्हातारं झालं. आयुष्याची 25 वर्ष ह्यानं फक्त हांडा भरण्यात घातली आणि ती 6 हांडा आहे ते सगळं पुरून टाकलं. त्यातला एकाही सोन्याचा वापर त्यानं केला नाही. एक दिवशी संध्याकाळी असा शेतात गेला. शेतातनं पुन्हा त्या माणसाचा आवाज आला, 7 हांडा सोना दे दो. काय म्हणला? 7 हांडा सोना दे दो. आता ह्यानं डोक्यात एकच बसलं होतं. ह्यानं पुन्हा लगेच उत्तर दिलं. ह्याच्या डोक्यात काय आलंच नाही. ते म्हणला दे दो, हे म्हणला 7 हांडा सोना लेलो. 7 हांडा सोना लेलो म्हणलं की त्याच्यात एकच 7 हांडा सोनं तिथं आलं आणि जे जे होतं ती त्याच्यात एकच घेऊन स्वर्गात निघून गेला. ह्याला मिळालं होतं किती मिळालं होतं? 7 मिळालं नव्हतं, 6 मिळालं होतं. 7वा कोणाचा होता? ह्याचा होता. 6 बी गेलं. 7वा हे ना आयुष्यभर कष्ट करून करून जो भरला होता तो सुद्धा गेला. अशा पद्धतीने त्याच्या आयुष्यामध्ये काय प्राप्त झालं? ना सोनं मिळालं, ना सुख मिळालं, ना कुठल्याही प्रकारचं वैभव प्राप्त झालं, परंतु मर 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 मेला. आणि म्हणून करता संत महात्मे सांगतात, आम्ही आयुष्यामधली ही मरमर सगळी थांबवली. आम्ही धनदौलतीच्या पाठीमागं नाही, आम्ही पैसा संपत्ती मिळवायच्या पाठीमागं नाही, आम्ही मान सन्मानाच्या पाठीमागं नाही, आम्ही भोगाच्या पाठीमागं नाही. आम्हाला सुख प्राप्त होण्याचं माध्यम वेगळं आहे. आम्ही धन दौलत मिळून सुख प्राप्त करू शकत नाही. नवे नवे ते सुख मिळेल असं कोणाला जर वाटत असेल तर पैसा संपत्ती स्टेट नोकर चाकर धन दौलत आणि वेगवेगळ्या साधनातनं जर सुख जर मिळत असतं तर ज्याच्याकडे पैसा आहे तो रात्रभर सुखानं झोपला असता. लक्षात ठेवा. ज्याच्याकडे पैसा जास्त झाला ना त्याचा विचार करा. ती बँकामध्ये भरून यापड्या पूर्ण करण्याची कॅपॅसिटी त्याची संपली. बँकेनं सांगितलं आता तुझ्या खात्यावर पैसे भरायचं लिमिट संपलं. मग त्यानं पाहुणं रावळं शोधलं, पाहुण्याच्या खात्यावर टाकलं. त्यांच्या लिमिटी संपल्यानंतर भिताडं उकरली. भिताडं उकरून भिताडात पैसे घातले, खड्ड्यामध्ये पैसे घातलं, गाद्याच्या खाली पैसे घातलं, उशात पैसे घातलं. परंतु असे धन प्राप्त झालेल्या व्यक्तीला विचारा तुला सुख आहे का? तर तो सांगल अरे सुख काय सोड, मला झोप सुद्धा मिळत नाही. साधू संत महात्मे म्हणतात आमच्याकडे काय नाही, परंतु आमची आमचा हवरेपणा आमचा मोह सगळा संपलाय. आणि आमची अवस्था कशी झाली? खुंटलिया धावा तृष्णेची खुंटलिया धावा, तृष्णेची खुंटलिया धावा. ओ आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. ओ कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. संत महात्मे सांगतात आम्ही निश्चिंत आहोत, आम्ही निर्भर आहोत, आम्ही सुखी आहोत. आम्ही जगातलं परम वैभव प्राप्त केले. आम्ही अशी महान वस्तू प्राप्त केली की त्या महान वस्तूच्या पुढे जगातली सगळी सुखन जगातल्या सर्व साधनं फिकी पडली. ते परमात्म तत्व भगवान परमात्म्याचं तत्व आम्ही प्राप्त केलं असताना आम्हाला त्याच्या पुढे सगळं जे आहे ते तुच्छ आहे. तुका म्हणे तुझ्या नामाची या पुढे तुच्छ हे बापुढे सकळही. तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याला कधी सुद्धा जगातली सगळ्यात मोठी वस्तू मानली नाही. आम्ही धन दौलतीला भोगला पद प्रतिष्ठा सन्मान ह्याला सगळ्यात मोठं मानलं आणि त्याच्याकरता भगवान परमात्म्यापासून तुम्ही आम्ही दूर गेलो. विठाला 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 विठाला. महात्म्यांनी हे अलौकिक सुख कसं प्राप्त केलं?
संत महात्मे फिरायला गेले नाहीत, पंचपक्वानाचं जेवण जेवले नाहीत, रथामध्ये बसून फिरले नाहीत, इलेक्शनला उभारले नाहीत, मोठेपणा गावात मिरवला नाही, 10-10 मजली बिल्डिंगा बांधल्या नाहीत. संत महात्मे सुख मिळवण्याची आमची ही माध्यम आहेत. संत महात्मे म्हणतात आमच्याकडे काय आहे तरी काय, कन्या बाकरीचे खाणे, गाठी राम नाम घेणे. आमच्या आयुष्याचा विचार जर केला तर आम्ही सर्व सुखी आहोत. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. अवघी आनंदाची सृष्टी झाली. संत महात्म्यांच्या अवस्थेचा विचार करा. त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुःखाचा लवलेश नाही. परम सुख परम वैभव त्यांनी प्राप्त केले. आणि हे परम वैभव त्यांनी प्राप्त केलं, परंतु ते कसं केलं? सांसारिक जगातला भोग भोगून, सांसारिक जगातल्या साधनांचा वापर करून, सांसारिक लौकिक जगातल्या लोकांच्या माध्यमातून मोठेपणा मिळवून त्यांनी ते सुख प्राप्त केलं नाही. तर ते सुख जे प्राप्त केलं भगवंताच्या भक्तीच्या माध्यमातून. सर्व भाव देवाला अर्पण केला. सर्व भाव देवाला अर्पण केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भगवान परमात्म्यानं भाव जो निर्माण केला तो भाव निरीच्छपणाचा होता. मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा नाही असा भाव प्राप्त झाल्यामुळे संत महात्मे सुखी आहेत. आम्ही दुःखी आहे. दुःखाचं कारण काय? तर आम्हाला जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे ते मनामध्ये आम्ही धरले, आणि ते जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्हाला सुख नाही, निश्चिंती नाही, तोपर्यंत आम्हाला खाल्ल्याला सुद्धा गोड लागत नाही. संत महात्मे म्हणले आमच्या चित्तामध्ये एकच आस आहे, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. अजून आस काय आहे? संत महात्म्यांनी संसारिक जीवाची आसच धरली नाही. संत महात्मे स्पष्ट सांगतात, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. आसे देव भक्ता घरी, आसे देव भक्ता घरी, हाचे देव भक्ता घरी, हाचे देव भक्ता घरी. ओ चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग ध्यास, त्याचा पांडुरंग ध्यास, त्याचा पांडुरंग ध्यास. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, आसे देव भक्ता घरी, सर्व काम न सांगता करी. भगवान परमात्मा अशा भक्तांचा ज्यांच्या मनामध्ये कुठलीच आस नाही, कुठली कामना नाही, कुठल्या प्रकारचा मोह नाही, अशा भक्तांनी आपल्या मनाचा सर्व भाव, जीव भाव, देह भाव, तन मन धन आचार विचार बुद्धी सर्व काही परमात्म्याच्या चरणी अर्पण केले. असा जो भक्त आहे अशा भक्ताच्या साठी देवाला त्याच्या घरामध्ये जाऊन कामधंदा करावा लागतो. देव संता घरी कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. त्याच्यावरती आलेला आघात, अशा भक्तावरती आलेलं संकट, अनन्य भावानं जो भक्त भगवंताला पंढरी रायाला शरण गेलाय त्या भक्तावरती आलेलं सर्व प्रकारचं संकट त्या परमात्म्याला दूर करावं लागतं. म्हणून करता ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सारासार विचार केला, ज्यांनी कंठामध्ये नाम धारण केलं, असा भक्त आणि अशा भक्तावर जेव्हा जेव्हा वेळ येते, त्याच्यावरती जेव्हा जेव्हा संकट येतं, तेव्हा देव त्याच्यासाठी धावून येतो. अभंगाचं दुसरं चरण. याच्या चिंताने निसलं संकट. वा वा. हा. तयाच्या चिंताने निसलं संकट. तयाच्या चिंताने कीर्तन आहे, जोश पाहिजे. निसलं संकट. तयाच्या चिंताने निसलं संकट.
टाळ वाजवा. सिंधू कराल दुर्गठा भाव सिंधू तयाचा चिंतने इकडे येतो. निसेल संकट तयाचा चिंतने निसेल संकट तरल दुर्गट भाव सिंधू तरल दुर्गट भाव ओ कराल दुर्गट भाव सिंधू कराल दुर्गट भाव सिंधू दयाच्या चिंतने निसेल संकट दयाच्या चिंतने निसेल संकट विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई खुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 बोला पुंडली गोरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमा विठोबा 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 ठोबा 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 काय ठोबा 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 सारासार विचार करा उठावटी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू विठाला विठाल विठाला विठाला. श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांनी काय सांगितलं ऐका ऐका आजीबाई ऐका. नाम धरा कंठी विठोबाची. तुमच्या जीवाचं कल्याण जर करायचं असेल तर कंठामध्ये नाम धरा. आपण अनेक प्रकारची कर्म केली कर्म करतो परंतु त्या कर्माचं फल काय प्राप्त होईल सांगता येत नाही. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगितले या जीवाला कर्म करण्याचा अधिकार दिला परंतु कर्मफल त्याच्याकडे नाही ठेवलं. कर्मफल देवानं स्वतःकडे घेतलं. परंतु या पृथ्वीवरचं एकच कर्म असं आहे ज्या कर्माचं फल पुण्य आहे. भगवान परमात्म्याचं मुखामध्ये नाम जर आलं तर ते घेतलेलं नाम कधीही वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी संत म्हणत सिद्ध ऋषी. परंतु आपल्याला असं झालंय म्हातार झालो तरी सुद्धा मुखामधनं नाव येत नाही. मुखामध्ये अनेक प्रकारच्या निंदा वाचेचे दोष सांगतो. मुखामधनं निंदा नंबर 1, 2 टवाळी, 3 साहडी, 4 मत्सर,
5 अपशब्द अशा प्रकारचे दोष सांगितले. चाडी, निंदा, टवाळी, द्वेष, अपशब्द आणि 6वा असत्य. हे 6 प्रकारचे वाचेचे दोष सांगितले. आपल्या प्रत्येकाच्या वाचेमध्ये हे दोष लपलेले आहेत. आपल्याला जाणवत नाही, पण आपल्या मुखातनं कुणाची ना कुणाची निंदा घडते, चाडी घडते, टवाळी घडते, द्वेष घडतो, मुखामधनं अपशब्द निघतो, 6 खोटं. हे 6 अपराध प्रत्येकानं आपापल्या वाणीमधून जन्मल्यापासून मरेपर्यंत कधी कधी केलेले आहेत. कधी कधी म्हणलं तर ते थोडं लबाड ठरल, रोजच केलेत आपण उठल्यापासून मल्यापर्यंत. तुम्ही बघा ना, 3 मैत्रिणी असतात बरं का आजीबाई, 3 मैत्रिणी असतात. चाडीचं सांगतो, ह्यातला एकच दोष सांगतो. सगळ्याचा दोष जर सांगायचं म्हणलं 6च्या 6 दोष तर त्याला 2 तास लागतात. 3 मैत्रिणी असतात. चाडगी चपाती म्हणतात त्याला आमच्या गावाकडं पंढरपूरला. आता ती चपाती कशामुळे म्हणतात मला माहित नाही, पण एखादी जरा लई चाडगी असली पण ते तिच्या नादी लागू नको, तिला काय सांगू नको, ती लई चाडगी चपाती. 3 मैत्रिणी होत्या. त्यातल्या 2 भेटल्या, एक दुसरी घरात होती. ऐका बरं का, पुरीनं नीट ऐका, तुमच्यावर पण येते. 3 होत्या, जीवलंग मैत्रिणी होत्या 3. त्यातल्या 2ची भेट झाली. काय झाली? 2ची भेट झाली, एक घरी राहिली होती. आता ह्या 2 भेटल्यानंतर 2चं एकमेकीचं बोलावं का नाही, ही जी नाही तिचं हिने विषय काढला लागेल. खरं आहे महाराज. 3 मैत्रिणी आहेत, त्या 2 भेटल्या, 3री घरी आहे, तिचा काय संबंध आहे का इथं? आता ह्या 2 तिचं बोलायला सुरुवात केली. म्हणली ती अशीच आहे, ती तशीच करती, जेवायलाच मला बोलवत नाही, निस्तीवर वरच बोलती, फोन कधी करत नाही, लय स्वार्थी आहे. तिच्या चाड्या सुरू केल्या एकमेकीकडे बरं का. आता ज्या 2 बोलत होत्या का नाही, त्या 2तली एक हिच्याकडे आली. आता हिच्याकडे आल्या तिनं बसावं नाही, तिनं पहिलीच काढायला सुरुवात केली. म्हणली काय ग बाई, आपली मैत्रिणी कसली, तिच्याकडे गेली होती. 2 तास बसली पण चहावर घालवलं, जेवाय सुद्धा दिला नाही. मला म्हणली मला घालायला तुझी नवीन साडी देते का? मी म्हणली तिला माझी साडी देते, देऊन आली घडी मोडायला, पण तिची साडी दे म्हणल्यावर मला दिली नाही, लय कपटी आहे म्हणली. आता ह्यांची चर्चा 3ची कशी, एकमेकीच्या जीवलग मैत्रिणी. परंतु 2 एकत्र आल्या की 3रीची काय करणार, साडी करणार, टवाळी करणार. परंतु त्याच्यापेक्षा महाभाग पुढचा सांगतो. ह्या 3 एकत्र आल्या की ज्यांनी एकमेकाच्या साड्या केल्या, टवाळ्या केल्या, निंदा केल्या, त्या 3 एकत्र आल्या की लगेच प्रेमाने एकमेकाच्या गळ्यात पडणार. वा वा किती चांगले. एकत्र आलं की काय करणार, प्रेमानं बोलणार. महाग गेलं की टावाळ्या करणार, निंदा करणार. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे. आपण गरज नसताना एकमेकाची चाडी करायची, चुगला करायची, निंदा करायची, टावाळी करायची, द्वेष करायचा, मत्सर करायचा, अशा प्रकारचे दोष आपल्या वाणीला सुद्धा लागतात महाराज, लक्षात ठेवा. आणि असे दोष वाणीला लागल्यामुळं मुख पवित्र होत नाही, ते अपवित्र होतं. आणि असं अपवित्र झालेलं मुख, अपवित्र झालेली वाणी, ते आपल्याला दोष काय मिळतो तर ते आपल्याला पाप लाभतं. आणि त्या पापापासून मुक्ती होण्यासाठी ज्याच्या मुखामधून निंदा, द्वेष, नालस्ती, टावाळी, साडी, मत्सर, अपशब्द, कुठल्याही प्रकारचं असत्य निघत नाही, ते मुख पवित्र आहे, लक्षात ठेवा. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पातकांच्या. संत महात्मे म्हणतात, आमच्या मुखामधून वाईट शब्द निघाल्यापेक्षा आम्ही मुकच झालेलं बरं. अपशब्द वाणी नको माझे मुखा, आणि त्याहुनी मुखा बरा देवा. तुकोबार आहे म्हणले, अपशब्द वाणी माझ्या मुखामधून निघण्यापेक्षा, लोकांची निंदा नालस्ती होण्यापेक्षा देवा मला मुका कर. परंतु आम्ही मुक करायचं सोडा, दिवस रात्र आपण टावाळ्या करतो. ह्या टावाळ्या करण्यापेक्षा जर आपल्या मुखामधून नाम जर आलं तर तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. विठाला विठाल विठाल विठ्ठला 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 विठ्ठला. एक म्हातारी होती, तिच्या पोटाला 3 पोरं आली. त्या 3तला एक कीर्तनकार, एक गायक आणि एक पखवाज वादक. नीट ऐका आजीबाई, एक कीर्तनकार, एक पखवाज वादक, एक गायक. गावात जाईल तिथं त्यांचा तालुक्यात दबदबा. परंतु घोटाळा असा झाला होता, त्या 3घाच्या मुखामधून भगवंताचं नाम चिंतन निघायचं, सगळ्या तालुक्यामध्ये त्यांचं नाव होतं. परंतु ज्या म्हातारीच्या पोटात जन्माला आलं तिनं कधी आयुष्यात देवाचं नाव घेतलं नाही. कपटी झार म्हातारी होती. कसली होती? कपटी. आयुष्यभर कधी शेजाऱ्यासंग नीट बोलली नाही. शेजाऱ्याचं कधी चांगलं बघितलं नाही. शेजाऱ्याच्या घरात जाळ टाकायचा प्रयत्न केला. तिला जर कोणी चांगलं बोललं तर कधीच चांगली नाही बोलली हो, आयुष्यात कधी चांगली नाही बोलली, लक्षात ठेवा. आता ही मराई टिकली. त्या 3घांनी विचार केला, म्हातारीनं कधी सुद्धा देवाचं नाव घेतलं
नाही. मरताना तर म्हातारीनं देवाचं नाव घ्यावं, तिच्या तोंडातनं नाव यावं म्हणून करतात. तिने घरात भजन ठेवलं आणि वारकऱ्यानं सांगितलं या आणि हिच्या तोंडातनं काय बी करून राम शब्द काढा. काय शब्द काढा आजीबाई? कुठला शब्द म्हणा की तुम्ही तर. हा का तुमचंही तसंच आहे. हा तोंडातनं राम शब्द निघावा म्हणून मी काय कोणाची निंदा करत नाही बरं का. दृष्टांताचा भाग नाही तर मग चल महाराज आमच्यावर घालून बोलायला लागला. विठाला विठा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या वारकऱ्यांना त्या तिघांनी सांगितलं काय बी करायचं निजा तोंडात एकदा रामकृष्ण हरी म्हणून घ्यायचं. भजन ठेवलं. म्हातारी अशी थाटात बसली होती खाटावर आणि वारकरी आलं. वारकरी म्हणलं आजीबाई आजीबाई रामकृष्ण हरी जय हरी. हिच्या तोंडातनं कुठं रामकृष्ण हरी निघतंय. म्हातारी म्हणली वेलकम. हा तोंडातनं रामकृष्ण हरी शब्द निघाला नाही. इंग्रजी शब्द काढला पण देवाचं नाव आलं नाही. भजन झालं. भजन झाल्यावर सगळं वारकरी चाललं. पोरं म्हणली काय तर करा आता त्यांच्या तोंडातनं एकदा तर तिच्या मुखातनं रामकृष्ण हरी निघू द्या. वारकरी म्हणलं जय हरी आजीबाई जय हरी आम्ही जातो. म्हातारी म्हणली बाय 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 लवकर जावा. तोंडातून देवाचं नाव घेतलं नाही. म्हातारी आता मराठी टिकली. शेवटच्या गटकेला आली. म्हणली हिच्या तोंडातनं जर देवाचं नाव आलं नाही तर आमचं सुद्धा त्या ठिकाणी काय खरं नाही म्हणली उद्या या दरबारात गेल्यावर. मग तिला खाटासाहेब उचललं आणि पांडुरंगाच्या देवळापाशी आणून ठेवलं. आता तर देवाकडे बघ ही देऊळ बिऊळ काय आहे जरा सांग म्हणली. ही काय आहे? तिच्या तोंडातनं देऊळ जरी शब्द आला तरी तिचा देह पावन झाला. परंतु म्हातारीला विचारलं म्हातारी हे काय आहे? म्हातारी म्हणली जिथं जिथं गाव असतं तिथं असलं असतं. काय म्हणली? जिथं जिथं गाव असतं तिथं असलं असतं. पण देऊळ शब्द काय म्हातारीनं काढला नाही. असलं असतं म्हणली. देऊळ म्हणजे काय असलं असतं. वैतागले ना ती पोरं. म्हणली हिच्या तोंडातनं काय देव सुद्धा शब्द येईना. राम म्हणना पांडुरंग म्हणना विठ्ठल म्हणना. त्यांनी खाट उचलला डायरेक्ट आत गाभाऱ्यात न्याला देवाच्या समोर. म्हातारे कवा मरशील काय सांगता येत नाही. मारायच्या शेवटच्या घटकेला तर ती काय सांग समोर बघ म्हणली. म्हातारी असं करायची देवाकडे बघायची नाही. पोराने विचारलं ही काय आता तर सांग. म्हातारी लय तयारीची हो. आयुष्यभर तिनं ही उद्योग केलेलं. म्हातारी काय म्हणली माहितीये का? देवाकडे तर बघितलंच नाही म्हणली. ए पोरानो तुम्हाला काय आखली आहेत का म्हणली. मला इथं बिनकामी आणलंय. एवढं काय त्यात विचारायचं आहे म्हणली. जिथं जिथं गाव असतं तिथं जिथं असलं असतं. असलं म्हणजे देऊळ. आता असतं का नाही असलं? उत्तरी बरोबर. जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असलं असतं. जिथं जिथं असलं असतं तिथं तसलं असतं म्हणलं. परंतु देवाचं नाव काही घेतलं नाही. म्हणून करता तुम्ही आम्ही सुद्धा आशा गतीला न जाता आशांच्या संगतीला न जाता देवाची संगत करा. साधू संतांची संगत करा. साधू संतांची संगत जर केली तर त्या ठिकाणी परम सुख प्राप्त होईल. वैष्णवा संगती सुख वाटे दिवा आणि कमी देवा नेणे काही. गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा संत महात्मे सांगतात सारासार विचार करा. भगवंताचं नाम चिंतन करा. ते नाम केल्यामुळं तुमच्यावर आलेली सगळी संकट देव त्याचं हरण करतो. आलिया आगात निवाराया किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आगात निवाराया योगक्षेम त्यांचे जाणे जडभरी वाट दावी करी धरून या. गीतेमधून परमात्मा स्पष्ट सांगतात जो भक्त मला अनन्य भावानं शरण आला त्याचं सर्व काही योगक्षेम कल्याण स्थैर्य मंगल्य करण्याचं माझं ब्रीद आहे. अनन्य चिंतयंतो माई ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. अशा अनन्य भावानं शरण आलेल्या भक्ताची सर्व संकट मी हरण करतो. आणि असा जो भक्त आहे एखादा भक्त एखाद्या वंशामध्ये जन्माला यावा आणि भगवंताचं नामचिंतन घ्यावं असा भक्त जेव्हा जन्माला येतो तो भक्त पुण्यवान असतो. अभंगाचं 3रं चरण. जन्मोनिया कुळे जन्मोनिया जन्मोनिया कुळे वाचे स्मरण राम. जन्मोनिया कुळे जन्मोनिया कुळे जन्मोनिया कुळे वाचे स्मरा राम. धरिताचे सद्भाव तरी हाची नेम आहार.
धरी हाची नेमा निसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. तुम्ही आम्ही त्याचं चिंतन केल्यामुळं जन्म मृत्यूच्या या भवसागरातून तरुण जाऊन भगवान परमात्म्याची प्राप्ती करून तुम्हा आम्हाला परमगती मिळण्याचा एकच मार्ग जो आहे तो नामदरा कंठी विठोबाचे. मुखामधून जर एकदा का नाम आलं ना तर त्या नामाची ताकद एवढी प्रचंड आहे ना, अनेक प्रकारच्या अनेक जन्मातली सगळी जळतील राशी पातकांच्या मुखामधून हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्यांचा. एक 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 राम 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 एक शब्द जर म्हणलं ना तर अनेक जन्माची पातक जाळण्याची ताकद त्या नामचिंतनामध्ये असल्यामुळं संत महात्मे तुम्हाला सांगतात सारासार विचार करा उठावटी नामदरा कंठी विठोबाची. परंतु त्याकरता संत संगती आपल्या आयुष्यामध्ये सत्संगतीला फार महत्व आहे बरं का. मित्र असे जोडा जो मित्र तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर तुमच्या आयुष्याला चांगलं वळण लावेल. तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी ज्याच्या सानिध्यामुळे ज्याच्या संगतीमुळे दूर होतील असा मित्र आयुष्यात जोडा. जो तुम्हाला चुकीच्या मार्गामध्ये काढून योग्य मार्ग दाखवेल अशा मित्राची संगत धरा. अशी संगत धरा. संगत आणि पंगत आपल्या आयुष्यामध्ये खूप परिणाम करत असते, लक्षात ठेवा. नाहीतर आताच्या लोकांनी असे मित्र धरले, सकाळी जाताना कडप कापडं घालून चांगले कपडे घालून जातो मित्राच्या सोबतीनं, संध्याकाळी येताना गटारीत पडलेला असतो. घरातल्या लोकाला त्याला उचलून आणावं लागतो आणि आणून त्यांना चांगल्या पाण्यानं आंघोळ घालावी लागते. परिणाम कशाचा? संगतीचा. वाईट संगत जर धरली तर वाईट संगतीमुळं कुसंगतीमुळं आपल्या आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम होतो. आपली कुठल्या प्रकारे दुर्गती होईल ह्याचा नियम आपल्याकडे सुद्धा नाही. म्हणून तू संगती कशी धरा तर त्या संगतीच्या योगानं तुमच्या आमच्या जीवाचं कल्याण होईल, तुमच्या आमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि आयुष्यामध्ये मार्ग चांगला सापडेल. अशा पद्धतीची संगती ज्यांनी ज्यांनी धरली त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. विठ्ठल असा जो भक्त ज्याने संतांची संगत केली, मुखामध्ये नामचिंतन धरलं, पवित्र असा देह, पवित्र उच्चार, शुद्ध आचार, शुद्ध विचार, शुद्ध व्यवहार, सर्वांसोबत वागणं चांगलं, वाणीमध्ये मार्दव, मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगल्या पद्धतीने जीवन जगणारा, चांगल्या प्रकारची वाणी, शुद्ध आचरण, शुद्ध व्यवहार, सर्वांसोबत सलोख्यानं वागणं असा असणारा, भगवंताचं नाम चिंतन धारण करणारा, संतांची सेवा ज्याला प्राप्त झालाय अशा पद्धतीचा जीव एखाद्या घरामध्ये जन्माला यावा. आणि असा जीव जन्माला आल्यानंतर तो स्वतःचा तर उद्धार करतोच करतो, स्वतः परमगतीला प्राप्त होतो, पारमार्थिक असणाऱ्या परम वैभवाचा तो धनी होतोच होतो. परंतु त्याच्या योगानं त्याच्या कुळामध्ये जे जे पापी दुराचारी दुष्ट चांडाळा जन्माला आले त्या सर्वांचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद त्या एका हरिदासामध्ये. म्हणून असा जो हरिदास जो इतका ताकदवान आहे की तो पाठीमागच्या अनेक कुळांचा आणि पुढे येणाऱ्या अनेक कुळांचा उद्धार करतो. अभंगाचा शेवटचा चरण. तुका मने कोटी कोळे ते पुनीत तुका मने कोटी तुका
गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भाव सिंधू तराल दुर्घट भाव सिंधू तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तुका मने कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कोटी कुळ त्या असणाऱ्या भक्तांना त्या कुळाचं उद्धारण केलं आणि ती कुळ सगळी पावन करून टाकली म्हणून करता तुमच्या आमच्या वंशामध्ये सुद्धा एखादा हरीचा दास जन्माला यावा आणि तुमच्या आमच्या घराण्यामध्ये पाप केलेली दुष्टकर्म केलेलं त्यांचा सुद्धा उद्धार व्हावा म्हणून करता संत महात्मे म्हणतात तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर बोला पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली असो आजचा दिवस वर्ष श्राद्धाचा दिवस आहे त्या आत्म्याची स्मरण आणि आत्म्याची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे त्याचबरोबर अजून एक प्रामुख्यानं आजचा दिवस जो इंग्रजी तारखेप्रमाणे जर विचार केला तर या संपूर्ण भारतवर्षामध्ये केवळ एक आणि एक हिंदूचं सिंहासन ज्या राजाने निर्माण केलं ते म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्या हिंदवी योद्ध्याचा त्या हिंदू हृदय सम्राटाचा आणि हिंदवी सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांचा आजचा निर्वाण काल आहे त्यांचं सुद्धा आज श्राद्ध आहे त्यांचं सुद्धा आज स्मरण आहे त्यांच्या सुद्धा स्मरणाचा दिवस 3 एप्रिल 1680 आज सुद्धा 3 एप्रिल आहे म्हणून करता त्या राजांचं स्मरण करणं तुमचं आमचं काम आहे कारण आज आपण हिंदू म्हणून जे जगत आहोत जो मंडप आहे आम्ही वारकरी आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा तलवार हातात घेतली आणि त्या राक्षसांचा नायनाट केला आणि या भक्तांचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे म्हणून करता आम्ही त्या ऋणामधून कधी उतरा येऊ शकत नाही हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला महाराजांनी दिला आणि आम्ही हिंदू म्हणून जन्मलो हिंदू म्हणून मारणार ते केवळ महाराजांमुळं आणि त्या महाराजांचं आज स्मरण आहे म्हणून करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर सुद्धा साष्टांग दंडवत करतो साष्टांग प्रणिपात करतो एकदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची गर्जना करू यांच्या चरित्रावरती 2 मिनिटं बोलू आणि सेवेला पूर्वविराम देऊ छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी जय भवानी
असो नामदेव जनाबाई 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 फुलं वाटा फुलं नामदेव जनाबाई 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 नामदेव कुंडली जनाबाई कर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नामदेव जनाबाई जनाबाई विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल